नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. रमा आता घाईघाईने आलेली असते आणि अक्षयचं बाथरूमचं दार वाजवते. अक्षय पटकन बाहेर या. अक्षय म्हणतो हो हो आलो आलो. अक्षय आता आंघोळ वगैरे करून बाहेर आलेलं असतो. काय झालंय रमा, सकाळ सकाळी माझी आठवण आली. अगं बोल ग, काय झालंय? काल रात्री जे काही घडलं रमा, ते डोक्यातून जात नाहीये बरोबर? हो, नाही जाते डोक्यातून. देव आपल्या बरोबर होता म्हणून सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, नाही तर फार फार भयानक प्रकार घडला असता. अक्षय जरा सिरियसली घ्या. म्हणूनच मी ठरवले मंदिरात जायचं आणि अभिषेक करायचा आणि जोडीने बसायचं अभिषेक करायला. बरं वाटणार आहे ना हे करून? आपण नक्कीच करूया. एकत्र पूजेला बसू, अभिषेक करू. तुला बरं वाटतंय ना? आपण नक्कीच जाऊया. ते दिवस होतच माझ्या डोक्यात पूजा करायची, पण आता योग आलाय, आपण जातोच आहे. त्याचं साहित्य घेते आणि मंदिरात जाते. तुम्ही मागून या. तू जाग पुढे, मी येतोच. त्याच्या हातातल्या कड्यामध्ये आता रमाचं मंगळसूत्र अडकलेलं असतं. तुम्हाला माहिती का अक्षय, ज्या दिवशी मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं तो दिवस माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा होता, ते आत्तापर्यंत. अक्षय म्हणजे तुला माहिती का, तू जेव्हा हे मंगळसूत्र गळ्यात घालून मिरवतीस ना, तेव्हा अजून सुंदर दिसते, सौंदर्य अजून खुलून दिसतं तुझं. अक्षय सुद्धा खूप खूप कौतुक करत असतो या रमाचं. लक्षात आलं एवढ्या वर्षानंतर, आज लक्षात आलं अक्षय, वा त्रिवार सत्य. आणि हे काय रोज सांगायचं असतं का? कधी कधी सांगायचं असतं ग. आता रेवा आलेली असते आणि अक्षयचं दार वाजवत असते. अक्षय अक्षय. आता हे फसलेले असतात, कारण रमा आधीच अक्षयच्या रूम मध्ये आणि आता रेवा येते. अक्षय काय करतोय? दार उघड. अक्षय काय करतोय? दार उघड. अक्षयने अर्ध दार उघडलेलं असतं. तिची दार वाजवते. काय झालंय? उघड की. दार उघड केलं की सगळंच उघड पडेल. अक्षय वाट बघते डायनिंग टेबलवर. ये बरं बाहेर पटकन. हा ठेवलाय आपल्या दोघांच्यासाठी, थंड होऊन जाईल. ये पटकन. गोळ उरकतो आणि लगेच येतो. आता इतकी रेवा लाजलेली असते, वा अशी गोड लाजते ना, लाजलेली असते रेवा आणि गेलेली असते निघून. म्हणतो चहा प्यायला एवढं काय लाजायला हवं? एवढी काय लाजली ही? म्हणते आवरा पटकन, मंदिरात जायचंय. आणि तिला आता बोलायच्या याच्यामध्ये गुंतून टाका, तोपर्यंत मी निघून जाते. आत्ता जायचं या, काही नाटकं करायची नाही. आता रमाने जबरदस्तीने अक्षयला बाहेर म्हणजे रूमच्या बाहेर काढलेलं असतं की जा आणि रेवाला बोलायमध्ये गुंतवा. तिथं बोलायचं तुमच्या नादाला लागली की मी पटकन निघून जाते. अक्षय आता निघून गेलेलं असतो आणि अक्षय जे बोलला की हे मंगळसूत्र जेव्हा तू गळ्यात घालते अजून दुपटीने सुंदर दिसायला लागते. इतकी मकडत असते ही रमा, स्वतःच्याच मनाशी लाजत असते, हसत असते. डोक्याला हात लावून बसलेली असते की आता अक्षय कधी येणार. पण एवढ्या लवकर आंघोळ केलीच नाही मी. बोलवलंस मग लगेच आले मी. तू बोलवलं आणि मी येणार नाही असं होणार का? लगेच आलो मी. काहीतरी बोलायचं होतं, चहाचं निमित्त काढलं आणि म्हटलं तर चहाला इन्व्हाइट केलंय तर जायलाच हवंय ना, चहा घेऊया. आधी रेवा महत्वाची, आंघोळ महत्वाची नाही, म्हणून मी आलोय बघ. चहा घे. घेतो. अक्षय, मला तुला काहीतरी प्रश्न विचारायचा आहे. अक्षय म्हणतो येस 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 येस, विचार. तुझा माझ्यावर विश्वास आहे का रे? काल रात्री बाबांच्या रूम मध्ये जे काही झालं ना अक्षय, बद्दल मला तुला विचारायचं होतं. तुला काय वाटतं एक्झॅक्टली? अक्षय म्हणतो एक मिनिट, तुला काय वाटतंय? माझ्या मनात तुझ्याविषयी शंका आहे असं वाटतंय का तुला? काय वाटतं? माझ्या मनात असं आहे की बाबांच्या रूम मध्ये जे काही झालं, शॉर्ट सर्किटचा प्रकार झाला, जीव घेणा प्रकार झाला, त्या सगळ्या प्रकाराच्या मागे तू आहेस रेवा, तू. असं मला वाटतंय. असं तुला वाटतंय का? नाही, असं नाही वाटत आहे. मी कशी तुझ्यावर शंका घेऊ शकतो? मला माहिती आहे ना तू असं नाही करू शकत आहे रेवा. त्याला हा विचाराने इतकंच प्रेम आहे का आपलं? काय विचार करतेस रेवा? नाही, असं काही वाटत नाहीये. तू असं करू शकत नाहीयेस. शंका आली मनात, विचार आला, शंका आली. अक्षय फार चिडलेला असतो की मला इतका विश्वास आहे तुझ्यावर, तू काय विचार करतेस? असे विचार सुद्धा करायचे नाही. चांगलं पॉझिटिव्ह असं विचार करायचा. काही घडलं, कुठलंही संकट आलं की तरी सुद्धा स्वतःलाच ब्लेम करायचा. अक्षय नाही, रेवाला वेड्यात काढलेलं असतं, नादाला लावतो तिला. चहा अजिबात चांगला झालेला नसतो. एक कसं तरी घोट पिल्याचं नाटक करतो, म्हणतो आतमध्ये जातो, आंघोळ करतो, चहा पितो, पटपट आवरतो, कारण मला जायचंय आणि लवकर गेलं तर लवकर माघारी येणार. बरोबर ना रेवा? तुझीही कामं पटापटावर, मी पटकन कामाला जातो आणि पटकन माघारी येतो. अक्षय आता तिथून निघून जातो, कसा बसा सुटलेला असतो. आता रेवा म्हणते अक्षयचा किती विश्वास आहे, किती प्रेम आहे माझ्यावर की मी असं काही करू शकत नाही. किती कॉन्फिडन्सली सांगतोय. खरंच अक्षय खूप चांगला आहे. त्यांच्या खोली जे काय झालं त्यावर त्याने माझ्यावर संशयच घेतला नाही आणि खरं तर सगळं हे रेवानेच केलेलं असतं. पाठीशी उभं राहायला खरंच छानच वाटलं ना. खरंच घाबरत होते मी हे सगळं करायला. या घरात मला कोणीच रोकू टोकू शकत नाही. अशी छान तयार झालेली असते आणि चाललेली असते घाईघाईने. लगेच रेवा म्हणते अगं रमा, इतकी छान तयार झाली आहे, इतकी नटून थटून कुठे चालली? कळेल का ग? नटून थटून कुठे चालली आहे सांग की. काही प्लॅन आहे का? रमा म्हणते नाही, अजिबात नाही. मंदिरात चाललीये, मंदिरात. दुसरं काम सुद्धा आहे ना, मग दोन्ही कामं करायची. ते कोर्टाने दिलेला वेळ आहे, पण तेवढी वाट कशाला बघायची ना रमा? आता ही घर सोडून जाऊच शकते की, काहीच हरकत नाहीये. असं हे अक्षय माझा आहे, मग तुझं इथे राहून उपयोगच काय? तेवढा विश्वास, प्रेम मी कमवलंय. रमा, तू नाहीस किंवा आहेच याने काहीच फरक पडत नाही. काही प्रश्नाचं उत्तर देत नाही रेवाच्या फालतू प्रश्नांचं, आणि रमा आता चाललेली असते. तिचा हात पकडते ही रेवा. तर रमा रागाने माघारी बघते की हिने माझा हात पकडलं, एवढी हिंमत. समोर आलेले असतात दोघी पण. या घरातून कधी बाहेर जायचं, किती राहायचं हे ठरवणारी तू कोण आहेस ग? अधिकार गाजवायला लागलीस का लगेच रेवा? रेवा, एक गोष्ट विसरू नको, या घरात मी तुला घेऊन आली आहे. तू पाप करतेस ते आम्हाला माहित नाही असं तुला वाटतंय का? तर तुझं गैरसमज आहे. सगळ्या पापांचा हिशोब आहे माझ्याकडे.
मी जर मनात आणलं ना तर आत्ता तुला धक्के मारून या घरातून बाहेर काढील. त्यामुळे तू उगाच माझ्या नादाला लागू नकोस. केली आहेत ना मी पाप, मी कुठं नाही म्हणते, मी केलीच आहे पाप. काल रात्री बाबांच्या खोली जे काही झालं ना ते मीच केले, मान्य करते की मी. बरं तू काय करणार आहेस ग? मी स्वतःची चूक तर मान्य केली. अक्षयला जाऊन सांगणार आहेस का? ठेवेन का तुझ्यावर तो? सगळ्यात महत्वाचं तुझ्याकडे पुरावा आहे का ग? नाही ना? हाताचा जोरात खेचते आणि समोर उभं करते आणि रमा म्हणते मला वाटलंच होतं, तूच केलं असणार, हे वाटलंच होतं आणि आता स्वतः कबूल केलंय. बरोबर. घरातून तुला बाहेर काढायला या घरातल्या लोकांची, अक्षयची परमिशन नाहीच लागणार आहे. पुराव्याची पण गरज नाही. अरे वा, आत्ताच्या आत्ता तुला या घरातून बाहेर काढू शकते. रमा, मला फार दया येते तुझ्यावर. तर रेवा बोलायला लागलेली असते. परिस्थिती अशी आहे ना आता की मी तुला या क्षणाला या घरातून बाहेर काढू शकते. आत्ता मी मनात आणलं तर लगेच तुला बाहेर हकलून देऊ शकते. रेवा आता रमाला धमकी देत असते. अक्षय तुझा राहिलेलाच नाहीये, पूर्णपणे माझा झालाय तो. त्याला माझ्यावरच विश्वास आणि मी म्हणेल तेच तो ऐकत असतो. घरावर, अक्षयवर, या घरातल्या कुठल्याच गोष्टीवर तुझा काहीच हक्क नाही हे एक्सेप्ट करा. पहिल्यासारखं अधिकार हक्क गाजवायला जाऊ नको आणि चांगली सून, चांगली बायको होण्याचा तर अजिबात प्रयत्न करू नको. सगळी नातीसंबंधी हळूहळू चालली जाता आणि सगळं काही मी घेतीये. मी सगळ्याला हे करतीये, जवळ करतीये, प्रेम करतीये, सगळं माझं करण्याचा प्रयत्न करतीये आणि तू हे विसरू नकोस. कळतंय का रमा? त्याच्या आत्ता माझ्या घरातून चालती व्हायचा, लक्षात ठेवायचं. लगेच हे घर सोडायचं, अजिबात वेळ घालवायचा नाही. रेवाने शेवटी तिची जात दाखवलेली असते. लगेच ती रमाला धमकी देते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता या माझ्या घरातून चालतं व्हायचंय, वेळ अजिबात व्हायला घालवायचा नाहीये. मागचा पुढचा विचार करत नाही, तसाही तिला राग असतोच. सटकन अशी कानाखाली ठेवून दिलेली असते रेवाच्या आणि लायकीत तिला आणलेलं असतं, हाताला धरलेलं असतं, धक्के मारून घराच्या बाहेर काढलेलं असतं. नजर वर करू माझ्या घराकडे आणि माझ्या संसाराकडे बघशील तर याद राखा, इथून लगेच निघायचं आणि चालतं व्हायचं, लगेच बाहेर व्हायचं. रेवा, सगळं रमाचं स्वप्न असतं की एका मिनिटात मी असं करू शकतेय, पण आता काहीतरी मोठा प्लॅनिंग असतो. त्यामुळे रमाला आत्ता जे चाललंय ते सहन करायला लागतं. ती शांत उभी असते. कुठे हरवलीस रमा? कुठे हरून गेलीस? बोल की. तोंडावर असती. काय झालंय? बोल की. ए रमा, अगं काय वेड्यासारखं असते ती माझ्या तोंडावर. काय झालंय सांगतीस का जरा? इतकी छान कल्पना आली ना माझ्या डोक्यात रेवा, ती आता मी सक्सेस करण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार. ती कल्पना मला इतकी आवडली. मला हवं ते करणार म्हणजे मी नक्कीच करणार. पणाच तशी होती ना की मी आनंदी झाले. रेवा म्हणते वेडी झालीस की काय? एकटीच हसायला लागलीयस रमा? म्हणते अक्षय तुझा राहिला नाही, तो माझा आहे आणि तू हसतीयस वेड्यासारखी. डोक्यावर परिणाम झालाय का रमा तुझ्या? म्हणते तुझा हा भ्रमाचा पोपडा फुटायला खूप वेळ आहे ग रेवा, तोपर्यंत राहा तू भ्रमामध्ये. मनातल्या मनात म्हणते हिच्यात एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? अक्षय हिच्यापासून लांब चाललाय, पण कॉन्फिडन्स काय लांब चाललेला नाही. अक्षयची एवढी घमेंडी. अक्षय तर काय गोड बोलून गेला माझ्याशी, एवढं जीव लावून गेला आणि ही काय घमेंडी ते काही कळत नाहीये रमाचं. इतक्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली आहे रमा आजपर्यंत, बरोबर ना? खूप साऱ्या जबाबदाऱ्या. तुझं काय? रमा म्हणते माझं काय? घराच्या, माझ्या संसाराच्या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त झालीये. कळतंय का? एक्झॅक्टली. म्हणजे अक्षय बरोबरचं नातं आहे ते कायमचं तोडून टाकलं, बरोबर ना? अजून कशाचा पुरावा द्यायचा आहे ग तुला? त्यासाठी काही हवंय का वेगळं? नातं तोडलंय ना अक्षय बरोबरचं, बरोबर ना? मग हे मंगळसूत्र घालून या घरात कशाला मिरवतेस ग? काय कारण आहे हे मंगळसूत्र घालून या घरात मिरवायची? दिवस पेपरवर सह्या झाल्या की मंगळसूत्र सुद्धा काढून टाकेन, कळलं? त्यामुळे आता मी काढत नसते आणि तू सुद्धा मला फोर्स करत नसते. अजिबात काळजी करू नको रेवा. सगळे नियम अटी माझ्या लक्षात आणि सगळ्या पाळणारे अगदी व्यवस्थित. डिवोर्स व्हायचा आहे ना ग रमा? हो. ढोंग कशाला ग? डिवोर्स होईपर्यंत हे ढोंग करण्यात काय अर्थ आहे? गळ्यातलं वगैरे घालायचं, हे तयार व्हायचं कशासाठी? देखील सोडून ते गळ्यातलं काढून टाका आणि अक्षयचा नादच सोडून देतो. डिवोर्स होणार हे कन्फर्म आहे ना रमा? मग कशासाठी हे नाटकं करतेस तू? या रेवाला असं वाटत असतं की रमाने आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जावं, अख्खं घर, अक्षय, सगळा संसार या रेवाच्या ताब्यात द्यावा रमाने. म्हणून धडपड करत असते आणि डायरेक्ट बोलण्याचा प्रयत्न करत असते ती रमा. मंगळसूत्र घालायचं, मिरवायचं तुला काहीच अधिकार नाहीये. रेवा, हक्क, अधिकार याबद्दल आपण नको बोलूया का आता? नंतर बोलूया. जायचं असेल तर माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, म्हणजे खूप आहे. आता माझ्याकडे वेळ नाहीये, मला फार अर्जंटली एका ठिकाणी जायचंय आणि तिथे पोहोचणं फार गरजेचं आहे. कळालं? तुझ्या या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण जरा निवांत. खूप महत्वाचं काम आहे आणि मला बाहेर जावं लागणार आहे. कळतंय का तुला? नंतर बोलूया असं म्हणते आणि खांद्यावर हात ठेवून रमा आता पुढे चाललेली असते रेवाच्या. रेवा लगेच, रमा पुढे जाते तर लगेच आवाज देते, रमा थांब की. आता काय झालंय रेवा, कळेल का? तुला हे मंगळसूत्र आत्ताच्या आत्ता काढलंच पाहिजे म्हणजे काढलंच पाहिजे. नो एक्सक्यूज. मला काहीच ऐकायचं नाहीये. तू हे मंगळसूत्र काढतीये म्हणजे काढतीच आहे. आता रेवा रमावर जबरदस्ती करायला लागलेली असते. डिवोर्स होईल तेव्हा होईल, पण हे मंगळसूत्र घालून मिरवायची गरज नाही, लगेच काढून टाकते मंगळसूत्र. अक्षय तुझं राहिलेलं नाहीये, मग मंगळसूत्रावर सुद्धा अधिकार नाहीये. आत्ताच्या आत्ता हे मंगळसूत्र काढ. रेवा आता जबरदस्ती करत असते रमाला. मंगळसूत्राला हात घातलेला असतो डायरेक्ट रेवाने रमाच्या आणि रमा इतकी रागाने बघत असते या रेवाकडे. आता हद्द पार करतीयस रेवा, काहीही वागत सुटली. मिनिटात तिने तोडून घेतलेलं असतं ते मंगळसूत्र आणि रेवा फक्त बघत उभी राहिलेली असते.
अशी ओढते की मंगळसूत्राचे 2 तुकडे करते ही रेवा. तोडलेलं असतं, सगळे मणी खाली विखरलेले असतात आणि मंगळसूत्र जोरात असं खाली पाडून देते ही मुद्दामून रेवा. मंगळसूत्र खाली पाडलेलं असतं, रमाच्या हातातली पर्स खाली पडते कारण तिला धक्का बसलेला असतो. हिला मंदिरात जायचं असतं, पूजा करायची असते, त्या आता तिने अपशकून केलेलं असतं. मंगळसूत्र ओढून तोडलेलं असतं आणि खाली फेकून दिलेलं असतं. रमाला इतका राग येतो या रेवाचा. हा जो काही प्रकार चाललाय अक्षयने डोळ्याने बघितलेलं असतं, त्याला फार वाईट वाटतं. आत्ताच कौतुक केलेलं असतं मंगळसूत्राचं आणि ते लगेच मंगळसूत्र तोडलेलं असतं या रेवाने. त्याला रडायला आलेलं असतं. अक्षय पटकन स्वतःच्या डोळ्यातलं पाणी पुसतो आणि स्वतःला सावरतो, हसतो आणि पुढे आलेलो असतो. टाळ्या वाजवत आलेलं असतो अक्षय मुद्दामून, की त्याला खूप आनंद झालाय. जे काय चाललंय ना, टाळ्याच वाजवत असतो डायरेक्ट. वेल डन रेवा, कमाल कमाल, उत्तम उत्तम उत्तम. तुझ्याकडून जे अपेक्षित होतं ना, बरोबर तू तेच केले रेवा. तू छान वागलीयस, अगदी छान. बरं झालं त्याचं तोडून टाकलं हे मंगळसूत्र. मनी ना वाहत्या पाण्यामध्ये सोडून येतो मी रेवा. कायमच सगळं वाहून जाईल बघ. त्याचा विषय संपवतो की इच्छा, परत विषयच नको. रागाने रेवाकडे बघत असते आणि अक्षय फार केविलवाण्या नजरेने रमाकडे बघत असतो. आता तिथून निघून गेलेली असते अगदी तनतन करत. तिला फार वाईट वाटलेलं असतं. रेवा जे वागली आहे ते फार चुकीचं वागलेली असते. रडतच गेलेली असते तिच्या रूम मध्ये आणि रूम मध्ये जाऊन ती खूप रडायला लागलेली असते. रमा तिला फार वाईट वाटलेलं असतं. जो काही प्रसंग घडला इतकं वाईट वाटलेलं असतं. अक्षय ते तुटलेलं मंगळसूत्र बघतो आणि त्यालाही रमा इतकंच वाईट वाटलेलं असतं. कारण ते दोघांचं नातं असतं, नात्याचं प्रतीक असतं, प्रेम असतं. मुद्दामून रेवाने ते तोडलेलं असतं. मला सुद्धा खरं तर ना रेवा तेच करायचंय, पण असं म्हणतात आसनीच्या गळ्यातलं मंगळसूत्र असं वाढलं म्हणजे तुटलं ग रेवा. नवऱ्यासाठी फार घातक असतं असं म्हणतात. बरं, तुमचा डिवोर्स झाला नाही अजून, आहे की तिचा नवरा, म्हणून तिला वाईट वाटलं. साठी घातक असणार आहे. तू माझा विचार केलाच नाही आणि डायरेक्ट गळ्यातलं तोडलंस रेवा. मला काही झालं तर ग रेवा, काळजी वाटत नाही? डायरेक्ट मंगळसूत्र तोडून टाकलंस रेवा. जराही विचार आला नाही तुला माझा? कसं म्हणतोय अक्षय? आहे की काळजी? तुझी काळजी असल्याशिवाय का आहेच की तुझी काळजी? अगं माझी काळजी असती तर डायरेक्ट असं मंगळसूत्र तोडलंच नसतं ना तू रेवा. खूप काळजी आहे मला. आय एम रिअली सॉरी. तू म्हणशील ना ते करायला तयार आहे मी. करू नको. चहाचा ट्रे घे आणि आतमध्ये जा. काहीच करायची गरज नाही. अक्षयला फार राग येत असतो. अगदी संताप झालेला असतो. काय करू? अक्षय म्हणतो माझ्यावर सोड की, काय करायचंय मी करतो, तू नको लोट घेऊ. निघून गेलेली असते आतमध्ये. इतका राग आलेला असतो अक्षयला, इतका राग, इतका कंट्रोल करतो स्वतःला तो. इकडे आता अभि आणि आनंद बोलत असतात. रेवाने जे काही केलंय, म्हणजे जे काही केलंय ना, इतकं चुकीचं. आत्ता जे वागली आहे ना, एकदम चुकीचं आहे. अजिबात मला आवडलेलं नाहीये दादा. आनंद म्हणतो रमा आणि अक्षयने तिच्याबरोबर करार केलेला आहे ना रे. आता शशिकांत मुकादम सुद्धा आलेले असतात आणि मॅडम बरोबरच आहे. ती जे वागती येते ते चुकीचं नाहीच आहे. कोर्स ती चुकीचं वागली, नो डाऊट. पण कसं आहे ना, डोकायला नको होतं जायला. एखाद्या सौभाग्यवतीला आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र सौभाग्याने असं तोडायला नको होतं ना, असं वाढवायला नको होतं ना. सौभाग्यवतीला त्या मंगळसूत्राची किंमत काय आहे ह्या नालायक बाईला काय कळणार आहे? असं हात घालून ओढून तोडायला नको होतं ते. तिने तोडलं आणि फार वाईट वागली आहे ती. याची शिक्षा तिला भोगायला लागणार. मी तिला शिक्षा देणार म्हणजे देणार. शशिकांतला फार राग आलेला असतो. मंगळसूत्र सन्मानाने वागवायचं असतं, त्याची किंमत करायची असते. अरे मंगळसूत्र म्हणजे काय? का सौभाग्यवतीलाच त्याची किंमत येऊ शकते. एखाद्या बाईला जाण आहे त्यालाच कळू शकतं. मंगळसूत्र हे फॅशन म्हणून घालायचं नसतं. ते मंगळसूत्र घालण्यामध्ये काहीतरी रिझन असतं अनंत. आणि हिने मुद्दाम फक्त त्रास द्यायचा आहे आपल्या रेवाला रमाला त्रास द्यायचा आहे म्हणून फक्त तिने चिडलेली असते, म्हणून तिने ते मंगळसूत्र तोडलं आणि हे फार चुकीचं आहे. रमाला काय वाटलं असेल, रमाची काय अवस्था झाली असेल, जरा सुद्धा कल्पना करू शकत नाही होत आपण. इतकं वाईट वाटलं असणार आहे ना तिला की बाप रे. आता रेवाविषयी चर्चा चाललेली असते. रेवा फार घाणेरडं वागली, रेवाने असं वागायला नको होतं, फार चुकली आहे ती. आता आनंद, अभि, शशिकांत तिघांचंही आता चर्चा चाललेली असते. कारण तिघांना सुद्धा हे अजिबात आवडलेलं नसतं. त्यांना असं वाटत असतं एक मुस्कटात देऊ की काही इच्छा. बिन आकली, हिला अक्कल नाहीये का मंगळसूत्राची किंमत करता येत नाही आणि बिचारे रमाचं मंगळसूत्र हात घालून तिने तोडलं, हे चुकीचं आहे. तिला किती वाईट वाटलं असेल हिला कल्पना तरी आहे का? नॉनसेन्स. आता बाबा खूप चिडलेले असतात आणि बाबा अगदी काहीही बोलत असतात. यांच्यामध्ये इतका राग, इतका संताप झालेला असतो ना की बस. आता मात्र यांचा राग, संताप हे एकमेकांशी व्यक्त करतच असतात. तेवढ्यात काय लगेच लांबूनच त्यांना रेवा दिसलेली असते. रेवा दिसते हे लगेच सावध झालेले असतात. एकमेकांना खाणाखुणा करतात. ए आनंद, कोणतं चित्र काढलंय रे? बाबा आंब्याच्या झाडाचं चित्र काढलंय. वा वा वा, आंब्याच्या झाडाचं चित्र काढलंय. त्याला आंबे वगैरे नाही आलेत का आनंद? आता यांची चर्चा चाललेलीच असते. जणू काही दुसरा कुठचा विषय बोलत आहे असं आता रेवाच्या समोर दाखवलेलं असतं. आणि रेवा आलेली असते. रेवा म्हणते बाबा आम्ही सरबत आणलाय. आता लगेच अभि घेतो आणि म्हणतो थँक्यू रेवा. सरबत? थँक्यू ग बाई, थँक्यू. सरबताची फार गरज होती. अनंत म्हणतो रेवा हे सरबत बिरबत रंगीबिरंगी वाटायला लागली काय ग? काय भानगडे? म्हणजे रंगीबिरंगी सरबत वाटण्याच्या मागे काही कारण आहे का? म्हणजे काही रिझन आहे का त्याच्या मागे?
एवढे रंगीत सरबत वाटायला, एवढी खुश व्हायला नेमकी काय झालंय? काही कारण आहे का त्यामागे? आता आनंद तिची खेचत असतो आणि अभि काय मागे राहत नसतो. अभि म्हणतो एक्झॅक्टली, म्हणजे मलाही तेच म्हणायचं होतं की रेवा एवढ्यात फारच खुश आहे, फार कमालीची खुश असते. काय झालंय ग? बाबांवर काल जीवघेणा हमला झाला होता ना, त्याच्यामुळे हमला झाला ना म्हणून खुश आहे. अभि म्हणतो हो, म्हणजे हमला झाला म्हणून तू खुश आहे? वा 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 वा, म्हणजे बाबा संकटात अडकले आणि तू खुश आहेत. नाही नाही नाही, ते सुखरूप बाहेर आले ना याचाच आनंद आहे. म्हणून मी इतकी खुश आहे की माझे बाबा काही न होता थोडक्यात बचावले, काही त्यांना इजा वगैरे झाली नाही. आणि ही चांगलीच गोष्ट आहे ना, बाबा बचावले, चांगली गोष्ट आहे. मी कम्मालीचा खुश आहे, कम्मालीचा खुश आहे. शिक्षकांना म्हणतात हा आनंद अजून द्विगुणित करतो. रेवा अजून द्विगुणित आनंद करू शकतीये, सेलिब्रेट करू शकतीये की शशिकांत मुकादम वाचला. मार्केटमध्ये जायचं आणि माझं सामान आणायचं. मी तुला सामानाची लिस्ट पाठवतो, सगळं सामान घेऊन यायचंय माझ्यासाठी. जातीस का रमा तू? रेवा जातीस का तू? आणि मार्केटमधनं हे सगळं सामान आणणार आहेस का? आता अभिला आणि आनंदला कळतच नाही की शशिकांत मुकादमांचं नेमकी काय चाललंय. बाबा सामान? हो सामान. ही काय लिस्ट आहे? पूर्ण सामानाची लिस्टच बनवून आणली आहे मी. त्यामुळे तू जायचंय आणि पूर्ण सामान घेऊन यायचंय माझ्यासाठी. शशिकांत मुकादमाने एवढी मोठी लिस्ट बनवलेली असते की रेवा लिस्ट वाचता वाचताच म्हातारी होती की काय. एवढी मोठी यादी? मग काय, माझे मित्र येणार आहे रमा, रेवा, सॉरी सारखं सारखं रमाच येतं. खरं तर मला रेवा म्हणायचंय. माझे मित्र येणार म्हटल्यावर एवढं सामान तर लागणारच ना. पार्टी आहे आणि पार्टीसाठी एवढं सामान तर लागणारच. जा 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 रेवा, आत्ताच जा आणि सगळं सामान घेऊन ये. एकही वस्तू राहता कामा नये. सगळी यादी घरी आलीच पाहिजे. प्रत्येक ना प्रत्येक वस्तू आली पाहिजे. स्वतः चेक करून सगळ्या वस्तू आण. मित्र येणार, काहीही कुठे कमी पडता कामा नये. कळतंय का तुला? सगळ्या वस्तू जिथल्या तिथे या आल्याच पाहिजे, म्हणजे आल्याच पाहिजे. सगळ्या वस्तू आण. धमाकेदार अशी पार्टी करायची. आणि पार्टी म्हटलं की फुल धमाल, आणि धमालीसाठी एवढं सामान तर लागणारच ना. तू जा बरं रेवा, आत्ताच्या आत्ता जा आणि हे सगळं सामान व्यवस्थित घेऊन ये. बाबा बाहेर खूप ऊन आहे, तुझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. सामान तर लागणार, मित्र येणार, पार्टी सुद्धा होणार. त्यामुळे रेवा तू बाहेर जातीये, सगळं सामान घेऊन येतीये. जा 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 जा, वेळ कमी आहे फार. लगेच जायचं आणि सामान घेऊन यायचं. जा 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 जा. रेवाची जिरवायची ठरवलेली असते शशिकांतने, आणि तिची जिरवल्याशिवाय तो काय शांत बसणार नसतो. ओके बाबा, जातीये मी, लगेच निघायचं. अक्षय घेऊन गेला असेल ना, तू बाईक घेऊन जा. परप जाशील, रपारप येशील. जा आता, जा पटापट. कार अक्षयने नेली नाही तर तुला दिलीच असती ना मी, तुला तर माहितीच आहे ना. आता पटकन जायचं बाईकवर आणि पटकन माघारी यायचं. बाबा जाते जाते, हो ठीक आहे जाते. अनंत हिच्याकडे बघतच थांबलेला असतो. रेवाला बघितलं की एक मुस्कटात देऊ की काय अशी सगळ्यांची अवस्था होत असते. फार स्वतःला कंट्रोल करतात आणि ते रेवाच्या समोर शांत राहण्याचा प्रयत्न करतात. असा राग आलेला असतो. अभि जबरदस्तीने हसतो. हो हो जा, लवकर ये. सुद्धा या सगळ्यांच्या समोर फार हसायचं, चांगलं राहण्याचं नाटक करत असते. बाबा काय हसताय तुम्ही? कडक उन्हात पाठवा किंवा कडाकाच्या थंडीत पाठवा, त्यावर काही एक परिणाम होणार नाही. तिच्यावर परिणाम होत नसतो बाबा. ती विचित्र बाई आहे, तुमच्या लक्षात आलं नाही का आजवर? तुम्ही कितीही तिला काही करायला जा, ती सगळ्या याच्यातनं बाहेर पडणार. तिच्यावर काडी मात्र परिणाम होत नसतो. ती अशीच आहे बाबा. पठ्ठ्या, माझी लेक रमा काही करू शकत नाही, मी तर सगळंच करू शकतोय ना. मी बघ आता तिची कशी जिरवतो. उलटवार 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 म्हणजे काय? नक्की काय केलंय काका, सांगताय का जरा? आता अभिल टेन्शन आले की काय केलंय काकाने असं तिच्याबद्दल. मुकादम म्हणता बघतच राहा, रिझल्ट येईल तेव्हा कळेलच ना मी काय केलंय. ती आणि आनंद आता शशिकांतकडे टकलावून बघत असतात की एवढ्या ऍटिट्यूड मध्ये म्हणजे नक्कीच यांनी काहीतरी घोळ घातलाय आणि हे सगळं काही शेकणार आहे ते रेवाला. आता बाबाने नेमके काय केलंय हे यांच्या लक्षात येत नसतं. आता इकडे तिच्या रूम मध्ये बिचारी रडत असते. तिला फार फार वाईट वाटलेलं असतं. इतका तिला त्रास होत असतो, इतक्या वेदना होत असतात. मंगळसूत्र म्हणजे तिचे जीव की प्राण असतं. जेवढं अक्षयवर प्रेम करते तेवढंच ती मंगळसूत्रावर प्रेम करत असते. आणि एका स्त्रीसाठी, सौभाग्यवतीसाठी आपलं मंगळसूत्र तुटणं ही फार वाईट गोष्ट आहे. आणि ते तर डायरेक्ट मुद्दामून तोडलेलं असतं जबरदस्तीने. त्यामुळे रमा या धक्क्यातून सावरायला काय तयार नसते. खूप रडत असते बिचारी. मयुरी आलेली असते, तिला समजून सांगत असते, उठ बरं, काय रडतीयस तू? उठ उठ उठ, स्वतःला सावर ग रमा, प्लीज तू रडू नकोस बरं. आता सावरण्याचा प्रयत्न करते पण रमा काय ऐकायला तयार नाही. काय झालंय, काही कळेल का मला? काय रडतीयस तू? कुठे ग तुझं मंगळसूत्र, कुठं आहे? आता मयुरीचं पटकन लक्ष जातं मंगळसूत्रावर. मंगळसूत्र तर गळ्यात नसतं, देवाने तोडलंय ते मंगळसूत्र मगाशीच. आणि याच गोष्टीचं मला वाईट वाटते. आता मयुरीला राग आलेला असतो. काय रेवाने तुझं मंगळसूत्र तोडलं? तिची एवढी हिंमत! इतकी रडत असते, इतकी रडत असते आणि मयुरीला तुफान असा राग आलेला असतो. इतकी मजल, अतिशय वाईट वागली आहे ती. तिला आता अद्दल घडवण्याची वेळ आलीच आहे. त्या रेवाला काय मी काय सोडत नसते. अतिशय वाईट चुकीचं वागली आहे ती. तिला याची शिक्षा भोगायला लागणार म्हणजे लागणारच. तू शांत हो ना ग बाई, काय एवढा त्रास करून घेतीये? ते सोडून शांत हो. काय त्रास होतोय, काय वेदना होत आहे मला समजताय, मी समजूच शकतेय, त्याबद्दल काही हेच नाहीये.
पण प्लीज तू जरा शांत हो ना, कशाला उगाच एवढी ही टेन्शन घेतीये तू. जे काय वागली आहे ना त्याच्याने अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस हा, म्हणजे तुझ्यावर परिणाम झालाय हे तिला कळतं कामा नाही. तर मनाचं असतं ग, आपण घालतो ते आपल्या समाधानासाठी मंगळसूत्र, पण मनाने तुम्ही जोडलेले आहात ना, मग कशाला एवढं वाईट वाटून घेतीये. रिलॅक्स, अजिबात रडू नकोस बरं तू ना, फक्त मूर्त रूप आहे, कळतंय का. मनातून प्रेम आहे ना, भावना आहेत ना, मग या दागिन्याची काय गरज आहे. माझा अधिकारच हिसकावून घेतलाय आणि हे मला सहन होत नाहीये. आता रमा रडत असते, फार तिने मनाला लावून घेतलेलं असतं. आता मयुरी तिला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते, शांत हो शांत हो, सगळंच अगदी व्यवस्थित होणार आहे. आता मित्रांनो, हा भाग तर इथेच संपलाय. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघायचं. अक्षय आणि रमा आता मंदिरात आलेली असतात आणि सगळी तयारी झालेली असते. आता अभिषेकाला ते सुरुवात करणार असतात. ते बसलेले असतात पूजेसाठी. रेवा असते ना, हिची स्कूटर बंद पडलेली असते. बाबांनी तिला बंद पडलेली स्कूटर दिलेली असते. उन्हात ती स्कूटर लोटत लोटत चांगले जिथे हाल झालेले असतात. ते आता जिथे अक्षय आणि रमा अभिषेक करतायत त्या मंदिरात आलेली असते आणि म्हणते उन्हाने जीव गेलाय, जरा सावलीला बसतेच जरा वेळ. म्हणते मला तहान लागली, आता जरा पाणीच पिते. ज्या मंदिरात त्यांचा अभिषेक चालला तिथे आणि यांच्या अगदी जवळ ही रेवा यायला लागलेली असते. ही नातं काळजाशी जोडलेलं असतं. मंगळसूत्राच्या सुटण्यानं कधीच तुटत नाही. येते का लक्षात. अक्षय आता रमाला मंगळसूत्र घालण्याचा प्रयत्न करत असतो आणि समोर असते ती रेवा. बघू आता रेवाने सगळं काही बघितलंय का. तुझी माझ्या आयुष्यातली जागा कधीच कोणीही घेऊ शकत नाहीये. तुझ्या लक्षात येते का रमा. आता हे रेवा मागे उभा असते आणि बघत असते. आता अक्षय आणि रमाकडे बघतच थांबलेली असते. तिला जब्बर असा धक्का बसलेला असतो. मित्रांनो, बघू आता अक्षय आणि रमाचं काय चाललंय हे रेवाने स्वतःच्या डोळ्याने बघितल्यावर ती कशी रिॲक्ट होणार, काय रिॲक्शन देणार, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.